नाटक तू लाव हात चल. हा लाव मला हा लाव आता लाव लाव हात तू. लाव 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 विषय काय लाव काय विषय काय विषय इथं राहा. इथं राहायचं का म्हणतोय इथं राहायचं म्हणजे तू नीट राहा. हा काय विषय नव्हता काय? आमचा गाडीचा धक्का लागला त्याच्या यार, तू टाका लागला म्हणजे मागे राहतो तू सरक मागं. ह्यानं काय केलं धक्का गाडीचा लागला आरसा आत गेलाय मागे. कुठला आहे रे तू भाऊ आहे माझं मोठा. नीट राहायचं कधी राहू तुझ्या आजानं सेवा केली म्हणून मी गप आहे अरे तुमच्या असं मान मुरगाळील हो मी नाटक करतो ना फडफड फडफड त्या बारबुल्याच्यावर त्याच्या अवकात ना अजून पुढे यायची. सोशल मीडियावरती टीव्ही चॅनल्सवरती मी आता व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओची पार्श्वभूमी मी या सर्व लोकांना या माध्यमातून सांगू इच्छितो. मी एका लग्न समारंभावरून लातूर रोडकडे जात असताना रोहन सातपुते आणि त्याची बहीण हे लातूर रोडवरून त्यांच्या घराकडे जात होते. जात असताना जादवर नावाच्या तरुणाने त्यांच्या स्कूटीला कट मारला आणि कट मारल्यानंतर रोहनच्या बहिणीने त्या जादवर नावाच्या तरुणाला जाब विचारला असता त्या जादवर नावाच्या तरुणाने त्या भगिनीला खालच्या भाषेत बोलून आरेरावी केली आणि मी तिथून जात असताना हा प्रकार माझ्या निदर्शनास आला. एका भगिनीची छेड काढल्यानंतर मी तिथं मध्यस्थी करायला गेलो असता त्या रोहनला त्या जादवर नावाच्या तरुणाने ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या जादवर नावाच्या तरुणाचा मिटवून न घेता एक भांडणाच्या मूडमध्ये असल्यासारखा तो तिथं वर्तणूक करत होता आणि आमचे विरोधक किंवा राजकीय प्रतिस्पर्धींना माझ्या समोरून तो फोन लावून इथं अशी अशी घटना घडली सांगत होता. त्यामुळे ही घटना मी कुणालाही दमदाटी करण्याच्या उद्देशाने किंवा माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं अशा घटनेमुळे घडलेली नाही. माझ्या एका भगिनीला कट मारल्यामुळे ही घटना घडलेली आहे. तरी सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये जो काय माझ्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून एकतर्फी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न चालू आहे विरोधकाकडून, ह्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.